नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल यशो मार्क आणि मॅथ मराठीवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेज नंबर 20. ठीक आहे, यावरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक सामायिक समीकरणांचं उपयोजन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला या समीकरणांची माहिती किंवा उपयोग आपल्याला कसा घेता येईल हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पुढे चौकटींच्या खाली काही अटी दिल्या आहेत, त्यावरून मिळणारी समीकरणे संबंधित चौकटीत लिहा. ठीक आहे, खाली आपल्याला काही अटी दिलेल्या आहेत, त्या अटी पूर्ण करायच्या. या ठिकाणी म्हणतोय मी सार्थक, माझे आजचे वय x वर्ष आहे, तर लिहा इथं x वर्ष, नो प्रॉब्लेम. मी साक्षी, माझे आजचे वय y वर्ष आहे, तर लिहून टाका आजचं वय y वर्ष. पुढच्या चौकटीमध्ये बघा, सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. त्यांचं आजचं वय आहे x अधिक y बरोबर 25. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय केलं बघा, x त्याचा आज सार्थकचं x, साक्षीचं y, त्यांची बेरीज आहे, बेरीज म्हणून आपण काय केलं, अधिक दिलं या ठिकाणी. बरोबर किती आहे, 25 वर्ष आहे. लिहून टाकलं, आपल्याला समीकरण मिळालं. या वरच्या बाजूला बघा, सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे, सार्थकचं वय आपण x वर्ष मानू. ठीक आहे, मानलेलंच आहे आजचं वय. साक्षीच्या वयाच्या म्हणजे वायच्या दुपटीपेक्षा दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. कमी म्हणलं की कधी मायनस द्यायचं, जास्त म्हणलं की अधिक द्यायचं. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी x बरोबर 2y वजा 8, पण हे आपल्याला समीकरणात याला रूपांतरित करता येतं. तर मग काय, x जशाला तसे राहतील, हे अधिकचे आहेत, इकडच्या बाजूला आले तर मायनसचे होतील. -2y इज इक्वल टू -8 जशाला तसे. आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे, याच्यात लिहून टाकू आपण. x वजा 2y बरोबर वजाचे 8. ठीक आहे, त्यानंतर आता एक बॉक्स राहिलेला आहे, ह्या बॉक्सला पाहू आपण. 4 वर्षांपूर्वी साक्षीचे वय सार्थक पेक्षा 3 वर्षांनी कमी होते. तर हे कमी होतं या ठिकाणी आपल्याला पाहत असताना, सुरुवातीला त्यांचं 4 वर्षापूर्वीचं वय काय असणार, त्यांचं आजचं वय जर x असेल तर 4 वर्षापूर्वी म्हणजे वजा 4 करावे लागतील. आणि साक्षीचं वय पाहिलं तर ते सुद्धा तेवढंच होईल, कुणाचंही वय सोबतच तेवढंच कमी होत असते. ठीक आहे, x वजा 4 y वजा 4 ही 4 वर्षापूर्वी सार्थक आणि साक्षीचं वय आपल्याला मिळालं. ठीक आहे, पण समोरची अट काय आहे, सार्थक पेक्षा 3 वर्षांनी कमी होतं. कोणाचं 4 वर्षापूर्वी, साक्षीचं वय जे आहे सार्थक पेक्षा 3 वर्षांनी कमी होतं. या ठिकाणी आपण लिहूता y वजा 4 बरोबर सार्थक पेक्षा 3 वर्षांनी कमी होतं. म्हणजे सार्थकचं वय 4 वर्षापूर्वी काय होतं, x वजा 4, आणि कमी आहे, किती वर्षांनी कमी आहे, 3 वर्षांनी कमी आहे, म्हणून 3 वजा केले. याला आपण आता व्यवस्थित जर केलं तर काय होईल, y वजा 4 हे इकडं अधिकचे आहेत, इकडे येऊन यांचे चिन्ह बदलतील, हे अधिक आहेत, हे इकडं मायनस होतील, आणि हे मायनस आहेत, हे इकडे येऊन काय होतील, अधिक होतील. म्हणून या ठिकाणी आपण लिहू -x अधिक 4, आणि बरोबरच्या बाजूला वजाचे 3 जशाला तसे. ठीक आहे, हे वजाचे 4 हे अधिकच्या 4 सोबत कटून जातात. या ठिकाणी उरतं काय आपल्याला, y वजा x बरोबर वजाचे 3. आता या ठिकाणी हे y जागेवर ठेवू आपण, बरोबरच्या पलीकडच्या बाजूला हे वजाचे x आहेत, तिकडे जाऊन काय होतील, अधिकचे x होतील, हे वजाचे 3 जशाला तसे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे x जागेवर ठेवू आणि हे स्थिर पद जे आहे या बाजूला घेऊन येऊ. वजाचे 3 इकडे काय होतील, अधिकचे 3 होतील, बरोबर x जशाला तसं हे y जे आहे तिकडे जाऊन वजा होतील. तर आपल्याला या ठिकाणी एक समीकरण मिळून जातं. या समीकरणालाच आपण असंही लिहू शकतो, x वजा y बरोबर 3, कारण की बरोबरच्या साईडच्या कोणत्याही बाजू सारख्या जशाला तशा राहतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, एकंदरीत संपूर्ण बॉक्स आपण पूर्ण भरलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू पुढच्या ऍक्टिव्हिटी मध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.